नमस्ते शेतकरी बंधूंनो, मी बापू तापकीर, राहणार मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. मी कुसुम सोलर योजनेअंतर्गत 7.5 HP रोटोमॅक कंपनीचा कुसुम सोलर अंतर्गत योजनेमध्ये बसवलेला हा पंप आणि या पंपामधून माझी या क्षेत्राची चांगली उन्नती झालेली आहे. शेतकरी बंधूंनो, हा रोटोमॅक कंपनीचा पंप बसवण्याच्या अगोदर आपले डिझेल इंजिनवर आपली शेती चाललेली होती आणि डिझेल इंजिनवर आपण शेती ज्यावेळेस करत होतो त्यावेळेस खर्च डिझेलचा फार मोठा येत होता आणि त्याच्यामध्ये नुसता खर्च येत नव्हता तर रात्री अपरात्र दारं धरावं लागत होतं. डिझेलचा खर्च जी बचत करता येत नव्हती आणि त्याच्यानंतर आपण हा पंप बसल्यानंतर जो जी बदल झाला तो वेगळा. पण त्याच्या अगोदर आम्हाला या हिंस्र पाण्याला शेतामधल्या आम्हाला सामोरं जावं लागत होतं. याच्यामध्ये बिबटे असायचे, आमच्या परिसरात बिबटे बी आहेत, त्याच्याबरोबर वेगवेगळे प्राणी, हिंस्र प्राणी आहेत, त्यांच्या भीतीला सामोरं जायचे आमच्या सगळ्या शेतकऱ्यावर वेळ होती. पण आता हा पंप बसल्यानंतर हे रात्री अपरात्रीचं आमचं सगळं संपून गेला आणि योग्य दिशेने आता आम्ही पाऊल टाकलेलं आम्हाला दिसत आहे. माझ्या शेतामध्ये रोटोमॅक सोलर पंप लागला आणि माझ्या आयुष्यामध्ये वेगळी दिशा तयार झाली. माझा हा पंप आता डिझेलचं जाळायचं काम संपून गेलं, प्रदूषणाचा विषय मिटून गेला, डिझेल जाळायचा विषय संपला आणि आता हा सोलर पंप नुसता सकाळी स्टार्ट केला 8 वाजता तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आमचा पंप आरामशीर चालतंय, काही अडचणीत नाही. सकाळी 7ला 8ला जे पाणी मिळतं ते संध्याकाळपर्यंत चांगलं पाणी मिळतं आणि आमची शेती आम्ही व्यवस्थित भिजू शकतो. हा शेतकरी बंधूंनो, हा मी DC पंप 7.5 HP रोटोमॅक लावल्यानंतर माझ्यामध्ये जो बदल झाला मी तुम्हाला दाखवतो. या पंपावर मी आता या ड्रीप इरिगेशनवरून पाणी देतो आहे. हे पहा, या पूर्ण ड्रीप सिस्टम या माझ्या झाडांना केलेली आहे आणि हे लिंबाचं शेत आहे. माझ्या या लिंबाच्या शेतामधून तुम्हाला दाखवतो मी वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रयोग केलेत ते. हे पहा, मी याच्या लिंबामध्ये ही अशी व्हरायटी आणलेली आहे की याच्यामध्ये हा जुमडा पहा, असे चांगले उत्पादन मला आता मिळायला लागलेले. या उत्पादनातून हे माझं 2.5 एकर क्षेत्र आहे लिंबाचं आणि याच्यातून मला दरवर्षी 7-8 लाखापर्यंत उत्पादन मिळतं आणि अशा पद्धतीने वेगळ्या व्हरायटी आणून मी हे उत्पादन वाढवलेलं आहे आणि शाश्वत उत्पादनाचा हा एक आता मला हे पाणी देतो. वेळेवर पाणी मिळतं, ड्रिपनी पाणी मिळतं, त्याच्यामुळे हा मला वेळेवर उत्पादन आता घेता येत आहे. महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार, महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारने ही जी कुसुम योजना समृद्धीची, शेतकऱ्यांसाठी समृद्धीची योजना आणलेली आहे. याच्यामध्ये 10% आम्हाला हा पंप बसल्यानंतर आमच्या हजारो शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला आहे आणि या फायद्यातून शेतकरी आता स्वतःची बचत करत आहेत. त्याच्यामधून ते स्वतःच्या घर बांधत आहेत, स्वतःची गाडी घेतलेली आहे आणि सगळीकडे सुजलाम सफलाम झालेला आहे. कारण हा पंप बसल्यानंतर आम्हाला पाणी द्यायची सुविधा एकदम उत्तम झाली आणि आम्ही आता इथून पुढच्या काळामध्ये सुजलाम सुफलाम आणि समृद्ध भारताच्या दिशेने हजारो शेतकरी चाललेले आहेत, असं हे सिद्ध झालेलं आहे. हे बघा मित्रांनो, आपला रोटोमॅकचा पंप आता चालू झालेला आहे. तर कसं पाणी येतंय तुम्हाला बघायलाच भेटेल. याच पाण्यावर आपण हा ऊस लावलेला आहे, त्याच्याबरोबर हे खरबूज टरबूज लावायची आमची पूर्वतयारी आहे आणि थोड्या वेळातच आपण आपल्या पेरूच्या शेतात जाणार आहोत. हे पहा, हे पंप चालू झालेला आहे आपला आणि आता बघा कसा किती प्रेशरने पाणी देते. असे हजारो पंप लागलेले आहेत, पण इतर पंपापेक्षा हा रोटोमॅकचा पंप आपला किती पाणी देतो तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला भेटणार आहे. हे पहा, हे माझं ऊसाचं शेत आहे आणि हे ऊसाचं शेत माझा असा ऊस चाललेला आहे. दररोज माझा ऊस आहे ना 30 टन जातो आणि 30 टनामध्ये 3,000 30 90,000 रुपयाचा माझा एक खेप जाते. 90,000 रुपयाला माझी एक खेप जाते. एकरामधून 60 टन उत्पादन काढतो मी आणि 7×18 म्हणजे 1,80,000 रुपये मला दर वर्षाला मिळतात. त्याच्यामधून मला चांगला प्रॉफिट आता ऊसामध्ये भेटत असे आणि शाश्वत उत्पादन मला आता भेटायला लागलेलं आहे. त्याच्यामुळं आता काय मला अडचण राहिलेली ना. नमस्ते शेतकरी बंधूंनो, हे आपण पेरू लावलेला आहे. पेरूमध्ये ही तैवान पिंकची व्हरायटी आहे, तैवान पिंक आहे. हिला आपण हे ड्रीप लावलेलं आहे बघा आणि हे ड्रीप बरोबर आपण आधुनिक शेतीचा मंत्र इथं जपतो आहे. याच्यामध्ये आपण हे अंतर ठेवले 11 फुटाचं आणि हे आपण हे पिकाचा सेफ्टीसाठी हे फोम लावलेला आहे. ही सिस्टम आहे. हे फोम लावल्याने याच्यामध्ये रोग, कीड आणि फंगस हे 3 ॲटम आपण याला कव्हर करतो आणि याच्यामध्ये
फॉर्म लावल्या कारणाने आपल्याला प्रति किलो 20 रुपये जास्त मिळतात, जास्तीचे बाजारभाव मिळतात. त्याच्याचबरोबर फंगस लागत नाही. आणि हे सगळं होत असताना हे बघा, हे पेरू असे साईज येते त्याला, जाड जाड मोठे, आणि खाण्यासाठी तर एकदम चवदार लागतं. हे बा हा. बघितलं का शेतकरी बंधूंनो, हे पाणी आहे रोटोसोलचं. आणि या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण ज्यावेळेस तंत्रज्ञान वापरतो त्यावेळेस प्रॉब्लेम बी येतच असतात ना. मग प्रॉब्लेम बघा शेतकरी बंधूंनो, हे याच्यावर कंट्रोलर बॉक्स आहे. त्या बॉक्सवरती आपल्याला एक कंट्रोल फ्री नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉल करायचा. तो नंबर आहे, लिहून घ्या वाटल्यास, 1800 123 44 12. या क्रमांकावर फोन करायचा. या क्रमांकावर फोन केल्यानंतर तुम्हाला लगेच मेसेज येतो एक. त्या मेसेजवरून तुमची तक्रार नोंदवली जाते आणि त्या तक्रारीवरून तुम्हाला एक इंजिनियरचं नाव दिलं जातं आणि नंबर दिला जातो. मित्रांनो, हे रोटोमॅकची सर्व्हिस आहे ना, तिथं आपला पंप तुम्ही पाहताय असाच सर्व्हिस आहे. सर्व्हिस 72 घंट्यामध्ये मिळते. आता आपल्या परिसरात भरपूर पंप लागलेले आहेत, पण रोटोमॅकचं सर्व्हिसमध्ये एक नंबरला नाव घेतलं तरी वाखाणण्याजोगं आहे ते. आणि इतर कंपन्यांपेक्षा आपली सर्व्हिस आणि आपलं तंत्रज्ञान भविष्यात नक्कीच सर्वाधिक उत्कृष्ट ठरेल, यात काही शंका नाही. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद रोटोमॅक. नमस्ते शेतकरी बंधूंनो, माझं नाव बापू तापकीर, राहणार मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. मी रोटोमॅकचे 4 पंप बसवले. 7.5 HP DC आणि कुसुम सोलर या योजनेमध्ये आम्हाला ते पंप भेटले. आणि त्याच्यानंतर हे माझं जुनं घर आहे. 20 वर्षापूर्वीचं हे माझं घर आहे. आणि सोलर पंप बसवल्यानंतर माझ्यामध्ये जे बदल झाले, ते उत्पादनात माझा उच्चांक झाला आणि मी माझं नवीन घर आता बांधकाम चालू केलेलं आहे. ते तुम्हाला दाखवतो आता. तर शेतकरी बंधूंनो, हे माझं नवं घर आहे. आणि नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव देवदास बबनकर सुळे, राहणार नागलवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. मी रोटोमॅकच्या पंपावरती शेती करत आहे. दरवर्षी त्या पंपाच्या हिशोबाने मला 1,00,000-2 लाखाची शेती फायदा होत आहे. नमस्कार. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी लालासाहेब दादासाहेब पुराणे, राहणार बाबुळगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. मी एक नर्सरी शेतकरी आहे. माझ्याकडं भरपूर शेती आहे. शेतीला पाण्याची आणि विजेची बहुत म्हणजे जास्त समस्या होती. मग नंतर रोटोमॅक सोलर मी घेतला आणि माझ्या शेतीचं, माझ्या नर्सरीचा जो पाण्याचा जो प्रश्न होता तो पूर्ण मार्गी लागला. आम्हाला गेले 5 वर्ष लाईटीचा एवढा, विजेचा एवढा प्रश्न भेडवत आहे. आम्हाला 8 तासच वीज मिळते शेतीला, 3 फेज. आणि मग ती पूर्ण टायमिंग त्याचा रात्रीचा, कधी दिवसाचा असा टायमिंग असायचा.
ह्याच्यामध्ये वेळेत पिकांना कधी पाणी देता येत नव्हतं. एवढं नर्सरीला सुद्धा रोपांना पाणी मिळत नव्हतं. मग आम्ही प्रत्येक पॉईंटला जनरेटर वापरायचो. मग जनरेटरला डिझेल लागायचं आणि त्याचे घोटाळे आठाळे हे सगळं एकदम त्रस्त झालतो आम्ही. मग आता पर्याय शासनाने एक 3 HP, 5 HP, 7.5 HP असे सोलर सिस्टीम काढलेली शेतकऱ्यांसाठी आणि आम्ही त्याचा फायदा घेतला. माझ्या शेतावर 7.5 HP, 5 HP आणि 3 HP अशा वेगवेगळ्या पॉईंटमध्ये जवळपास 4 सोलर आहेत माझ्याकडे वेगवेगळ्या खात्यावर. तर अतिशय रिझल्ट एक नंबर आलेले आहेत आणि अगदी सकाळी 8 वाजता पाणी द्यायला आपण चालू करतोय आपल्या वेळेत आणि पूर्ण कॅपॅसिटीत आपल्याला शेतीला पाणी देता येतंय. अतिशय भरभरून आपल्याला सोलरची किमया जर म्हणलं तर ते आपल्याला दिसते. नर्सरीमध्ये सगळ्यात जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो पाणी आणि वीज. तर तो पाणी आणि वीजचा जो आहे तो विजेचं जे कव्हर करण्याचा जो प्रयत्न केला आहे हे रोटोमॅक कंपनीचा 5 HP सोलर बसवलेला आहे आपण. त्याला 3 वर्ष झालं बसून. अतिशय सुंदर कुठलाही घोटाळा न होता त्यांनी आपल्याला सेवा दिलेली आहे 5 वर्ष. आज मी एवढं सांगू इच्छितो की भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांनी शेतकऱ्यांसाठी अतिशय सोलरचा जो प्रोजेक्ट राबवला आहे तो अतिशय महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. शेतकऱ्यांच्या एवढा हिताचा आहे की तो शब्दात सांगणं शक्य नाही. आता जो सोलर म्हणजे सूर्याचा जो सूर्यप्रकाश आहे तो रोटोमॅकच्या तंत्रज्ञानाने ऊर्जेत रूपांतर करून त्या ऊर्जेचं शेतकऱ्यांना अतिशय सुफलाम उत्पन्न वाढलेलं आहे आणि ही कमाल फक्त रोटोमॅकने केलेली आहे. नमस्कार.